अहो डॅडी, जावई बापू आलेत. या 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 जावई बापू या 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 या. बसा 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 बसा. कस काय येणं केलं? मित्रांसोबत इकडून चाललो होतो. बा म्हणलं जाता जाता तुम्हाला बघून जावं. बघितलं ना, जावा आता. हं? अहो गंमत केली हो. आम्हाला काय ठावा ना काय तुम्ही कोणाला बघायला आला ते. शालन, जावई बापू आलेत. चहा पाठवा. तुळजाला घेऊन ये म्हणाव. सूर्या, पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये. होय. मी काय शोपीस आहे का? मला नाही असं मनाविरुद्ध कोणासाठी सजायचंय. मला नाही करायचं हे लग्न. आता कोणीच काही करू शकत नाही. जिला बघून दिलाची धडकन लागते वाजू, तीच माझी तेजू. यो पण आला आमच्यात. आज एसटी ने? हो, जरा लवकर निघाले म्हणून. अच्छा, आपण रिक्षा करूयात का? नाही, नको. पावसाळ्यात आजूबाजूचं वातावरण किती भारी वाटतं ना. टाकलं मालक. अहो सूर्या इकडे घरी आलाय. हा मग काय म्हणजे म्हणलं आपलं तुमच्या कानावर घालावं. अहो जिच्याशी तुम्हाला लगीन करायचंय तिचा साखरपुडा दुसऱ्या कुणाशी नाही होणार. तिच्यावर माझी नजर आहे, आणि जिच्यावर माझी नजर पडली ती गोष्ट मी कधीच नाही सोडली. बघा बाबा, मी आपलं सांगायचं काम केलंय. इकडं सूर्यानं लग्नाची जय्यत तयारी सुरू केली. चांगलंय चांगलंय. हा, मांडव सूर्याच वाजवणार आणि बँड यो शत्रूच वाजवणार. उसात येतील 100, घरात फक्त माझ्या तेजूचाच नंबर. तुम्हाला एक बोलायचं होतं, पण तुम्ही चिडणार नसाल तरच. हा, हे गिफ्ट आणले तुमच्यासाठी. दादाला नाही आवडणार. अहो परवा साखरपुडा आहे आपला, तो नाही काय बोलणार. घ्या. पोरींची छेड काढतो तुझ्या तर. अहो नाही नाही, अरे नाही, थांब. असं काही नाही, माझं ऐकून तरी घे. अरे आम्ही फक्त एकमेकांना. छेड काढली ना तुझी. नाही नाही. अहो तसं काय नाही, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. हे बघ, आमच्या फॅमिलीतल्या पोरींच्या ना आजूबाजूला जरी फिरला ना तरी तोडला म्हणून समजतो. तोडला कुठे? आपलं काढ.
करतोय? कापड काढ. ती माझ्या मामाची पोरगी. तिची आबरू, ती माझी आबरू. आता तुझी आबरू उतरवतो का नाही? कापड काढ. कापड काढ. शर्ट काढ. शर्ट काढ लवकर. ऐका शर्ट काढ नाही. काढतो. पॅन्ट काढ. पॅन्ट काढ नाही. काढतो का? बनियन काढ. परत आहे ना तिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. निघ म्हणतोय ना. चल निघ. ए तेजू, तू कशाला रडतीयस? ए रडू नको. तुला माहिती ना, ऐक ना, मला नाही बघवत ग तू रडलेलं. ए हा, रडू नको. ऐक ना. ए तेजू, अगं घाबरू नकोस ना. हे बघ, काळजी करू नको. मी आहे, मी बघतो त्याच्याकडं. हा काय बघतो मी त्याच्याकडं. व्यवस्थित बघ. मास्तर, गाडी कुठे निघाली? कराडला चालली गाडी. आता परत वाईला जाणार. वाई. बर. जाऊ दे रे. जाऊ दे. सूर्या, चहा घे. अगं पाहुणेच निधी की आधी. तू घरचा आहेस ना, म्हणून आधी तू घे. छत्री काका, चहा घ्या. घ्या. चला निघतो आम्ही. सत्यजित, लगेच चालच बी. होय, मस्त पाहुणचार झाला आमचा. आता निघतो. चला रे.
मी पण निघतो. हिचं इथं आल्यापासून बघतोय आम्ही, जरा जास्तच शिंग फुटली तिला. आमच्या समोर हे नाटकं चालणार नाहीत. स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला ते आता शहरात नाही, निंबाळकरांच्या घरात आहे. या घरात आमचं आणि लग्न झाल्यावर नवऱ्याचं ऐकावंच लागल. त्याच्यासाठी सजावं लागल, त्याच्यासाठी हसावं लागेल, तो म्हणेल ते करावं लागेल. शिकवा तिला तुमच्यासारखं जगायला, नाहीतर तुमचं जगणं हराम करून टाको. मुलींची छेड काढतो वाटलं. तेजू, तेजू, कुठे तेजू? तेजू, धर, तुझ्या ह्यांचा फोन आहे. ये लवकर इकडे. ह्यांचा अगं तुझ्या ह्यांचा, तुझ्या होणारे नवऱ्याचा. म्हणजे भाऊजींचा फोन आहे? होय. बघितलं ना, आत्ता कुठं लगीन नाही ठरलं तर लगेच बायकोशी बोलायला फोन केलाय. नाही तर तुमचा सूर्या दादा स्वतः तर कधी फोन करतच नाही, आणि मी केलं तरी पण उचलत नाही. जाऊ देत तेजू, धर, 2 मिनिटात फोन येईल. आणि नवऱ्याशी चांगलं बराच वेळ बोल. गुलू गुलू बोलल्यानं प्रेम वाढतं. चल मी येते. चला. लईच आठवण येते वाटतं भाऊजींना. थांबा म्हणावं काय दिवस. अगं अक्कासाठी स्पेशल रिचार्ज टाकला असणार बघ त्यांनी फोन मध्ये. आता दिवसभर नुसतं पार्टिंग पार्टिंग आणि पार्टिंग. फार्टिंग म्हणजे माहितीये का तुला? अगं गुलू गुलू बोलतात ना, ते म्हणजे फार्टिंग. ते फ्लर्टिंग. फार्टिंग म्हणजे तू खा खा खाल्ल्यावर तुझं पोट बिघडतं आणि ढगांच्या गडगडाट सारखा धुम्मासा आवाज येतो ना, त्याला फार्टिंग म्हणतात. तेच ते. आला फोन. बघू भाऊजी काय म्हणतात. हे बघा, तुम्ही काय बोलायच्या आधी माझं ऐकून घ्या. मला बोलू देत. आज जे काय झालं त्याने तुम्हालाही धक्का बसला असणार आहे. अगं हॅलो तेजश्री, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला खूप लागलंय का हो? थोडंसं लागलंय, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं. जे काय झालं ते झालं, यात तुमची काय चूक नाही. त्यामुळे तुम्ही मनाला लावून घेऊ नका. एक सांगू का, तुमचा हात हातात असेल ना तर असले 100 वार छातीवर झेलेन. कक्का, ऐका ना, तुम्ही रडू नका. जे काय झालंय त्याचा आपल्या नात्यावर कसलाच फरक पडणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. आपण सगळं ठरल्याप्रमाणे करू. एकदा का आपला साखरपुडा झाला की कोणाचा कसलाच गैरसमज राहणार नाही. आणि तुमच्याशी बोलायला मला असं बाहेर भेटावं नाही लागणार, हो ना? हो. आणखी एक, जे काय झालं ते आपल्यातच राहील. तुम्ही कोणाला सांगू नका. काळजी घ्या. अगं तेजू, काय झालंय? भाऊजी काय बोलले का तुला? काय झालं तू आम्हाला सांग ना. सांगू शकते तू आम्हाला, बोल. आज स्टँडवर
दादाला नाही कळणार यातलं काही. दादाला यातलं काहीच सांगायचं नाही. रडू नको तू. हा सत्यजित सत्यजित काय झालं? काय विचारतोय? तुझ्या डोळ्यात पाणी? कोण आहे तो? कोण आहे? त्याचं नाव सांग मला. त्याला उभा जमिनीत गाडून त्याचं नामो निशाण मिटून टाकतो. त्या निंबाळकराच्या पोरीने त्रास दिलाय मला. सारखा अपमान करत असते. आज बी केला, ते बी माझ्या मित्रांसमोर. सत्यजित नक्की काय झालंय? माझ्या मित्रांना माझ्या बायकोला दाखवायला निंबाळकरांच्या घरी घेऊन गेलो होतो. मला नाही करायचं लग्न. असं मैदान सोडून काय होणार नाही. बाईनं अपमान केला म्हणून मर्दानं रडायचं नसतं. त्या पोरीला पहिलं घरात तर आण आणि मग घे तुझ्या अपमानाचा बदला पाहिजे तेवढा. हे बघ, निंबाळकरांची सोयरीक ही आपल्या फायद्याची आहे. उगाच डोक्यात राग घालून नुकसान करून घेऊ नको. एकदा हे लग्न होऊ दे, मग ती पोरगी तुझ्या मिठीत पण येईल आणि मुठीत पण. शिकते का डोसक्यात? हा? सगळे आले का? नाही म्हणजे चिठ्ठ्या टाकता येत्या. आणि हे बघा, चिठ्ठीत ज्याचं नाव येईल ना त्याला ही जमलेली भिशी देण्यात येईल. तरी सुद्धा जर कुणाला गरज असेल तर त्यानं सांगावं. म्हणजे कसं सगळ्यांच्या संमतीनं हे पैसे त्याला देण्यात येतील. त्यात काय एवढं? मला पाहिजे होतं. कुणाला काही अडचण नसेल तर हे पैसे सूर्याला देऊया का? डॅडी, मला पाहिजे होतं. डॅडी, मला बी पैसे पाहिजे होते. मला पण पैशाची गरज आहे. आता हो डॅडी, आता काय करायचं? कसं आहे, सूर्याला पैशाची गरज आहे. या महिन्याला त्याला भिशी घेऊ दिली तर त्याच्या बहिणीचं लग्न होईल. डॅडी, अहो मला बँकेचं कर्ज फेडायचंय. डॅडी, माझं जरा हिरीचं काम होतं. मग आता काय बोली लावण्याशिवाय काय पर्यायच राहिला नाही, नाही का सूर्या? ठीक आहे, 10 लाखाची भिशी आहे. जो कोणी जास्त व्याजानं परत करल त्याला या महिन्याची भिशी मिळेल. लावा बोली. शत्रुभैया, सूर्यार जर जिंकला ना तर तेजूचं लग्न करायला त्याला कोणी आडकाठी करू शकणार नाही. जिंकला तर भिकेला लागेल की व्याज भरून. बर, तुम्ही किती व्याज देणार बोला? 5%. 6%. 7%. 7%. सूर्या, कमी खर्चात कसं लग्न करायचं का नाही त्याची आयडिया देतो की मी. तू शांत राहा फक्त. 7% 1, 7% 2, 8%. 8%, 8% 1, 8% 2, 9%. 9%. बघ माझ्याकडे सूर्या, ही बोली नको लावू. सूर्या, राहू दे बाबा. अरे अशाने दिवाळी निघल. अहो पण नाना, पैसे मिळाले नाही तर बहिणीचं लगीन मोडल ना. 9% 1, 9% 2, 10%. 10%. 10%. सूर्या, अरे फंडाशिवाय पैसे कसं गोळा करायचं ह्याच्या 1000 आयडियात माझ्याकडं.
तू फक्त शांत राहा. 10% एक, 10% दोन, 11%. 11%. 11% एक. सूर्या माझ्याकडे बघ सूर्या. नको लावू ही बोली. 11% एक, 11% दोन, 11% दोन. अहो 2च्या पुढे 3 पण असतं की ते म्हणा की लवकर. हा 11% तीन. चला तर अशा पद्धतीनं काशीनाथ सपकाळ यांनी ही बिशी जिंकलेली आहे. शत्रू भैया, आपला डाव आपल्यावरच उलटला. घरच्या पुत्र्यांसाठी सोन्याची बिस्किटं खर्च करायला मागं पुढं बघत नाहीत निंबाळकर. बरोबर आहे.